लोकशाही विक्रीसाठी नाही. निवडणुकीमध्ये लाचखोरी टाळण्याचे प्रशासनाकडून आवाहन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी कोणत्याही प्रकारची लाच स्वीकारू नये असं स्पष्ट आवाहन निवडणूक यंत्रणा व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात रोख रक्कम, ऑनलाईन ट्रान्सफर, UPI, बँक व्यवहार, वॉलेट तसेच किराणा, दारू, कपडे, जेवण किंवा कोणत्याही स्वरूपातील वस्तुरूप आमिष मताच्या बदल्यात स्वीकारणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाने स्पष्ट केलंय की लाच देणारा जितका दोषी आहे तितकाच लाच स्वीकारणारा मतदारही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. ऑनलाईन व्यवहारामध्ये डिजिटल पुरावे कायमस्वरूपी नोंदवले जातात, तर रोख रक्कम, वस्तुरूप व्यवहाराबाबतही तक्रार, साक्षीदार, फोटो किंवा व्हिडिओज पुरावा उपलब्ध असल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. जर कोणत्याही मतदाराच्या खात्यावर संशयास्पद रक्कम जमा झाली किंवा कोणाकडून पैसे, वस्तू अथवा सेवा देण्याचा प्रयत्न झाला तर तो तात्काळ नाकारावा. ऑनलाईन रक्कम असल्यास ती पाठवणाऱ्याच्या खात्यावर परत पाठवून स्वतःला कायदेशीर अडचणीतून वाचवावे असंही प्रशासनाने सांगितलं आहे. प्रशासनाने मतदारांना आवाहन केलं आहे की मतदान हा लोकशाहीचा कणा असून तो विक्रीसाठी नाही. कोणतेही आमिष, दबाव किंवा लालच नाकारून स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे मतदान करावं असा ठाम संदेश देण्यात आला आहे. ही माहिती जनहितार्थ जारी करण्यात आली आहे.